सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोय युक्तायुक्त क्रिया श्रीराम। युक्तायुक्त क्रिया अतिशय युक्त असा हा विचार आहे की ज्ञानाची परिणती कशात व्हायला पाहिजे, सुशिक्षित सुविद्य होणं म्हणजे काय आणि जीवनामधली उत्क्रांती म्हणजे काय, जीवनाची खरी प्रगती काय याच्या सगळ्या व्याख्या आपल्याला इथे मिळत आहेत। जसं स्वामी विवेकानंद म्हटले की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन, सामान्य जे आहे तेच खरं फार असामान्य आहे। आता काय होतं ना की आम्ही जेव्हा ज्ञान घेऊ तेव्हा ते एकतर एकाच कशासाठी तरी वापरतो किंवा जेव्हा हे ज्ञान सांगितलं जातं, हे अध्यात्मज्ञान आपण त्या दृष्टीने बघितलं तर अध्यात्मज्ञान म्हणजे काहीतरी करणं असं वाटतं आणि आम्ही कसं ते शब्दशः अर्थ घेतो किंवा एक सांगितलं तर एकच करतो
पण अध्यात्म म्हणजे असा एक नाही आहे, त्याला अनेक पैलू आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारे. म्हणूनच त्याच्यासाठी जे कॉमन सेन्स म्हटलं ते आपल्याला हवं आहे. तो सत्सत विवेक जो आहे तो आपल्याला हवा आहे. नाहीतर मग त्या बावळट बाळूसारखं किंवा वेदांतामधलं जे उदाहरण देतात त्याच्यासारखं व्हायचं. बावळट बाळूला सांगितलं की मावशी देईल ते सगळं छान पॅक करून आण, कागदात बांधून आण, पुडी बांधून आण. ते कुत्र्याचं पिल्लू दिलं, त्याला घट्ट बांधून आणलं त्यांनी. आणि मग दुसऱ्या वेळी सांगितलं अरे तसं नाही, दोरीला ओढत आणायचं त्याला. मग जिलबी दिली तर दोरीला ओढत आणली त्यांनी. अरे तशी नाही, छान डोक्यावर घेऊन यायची. लोण्याचा गोळा दिला, ठेवला डोक्यावर, सगळं स्नान झालं, अभिषेक झाला लोण्याचा. कुठला सिद्धांत कुठे आणि कसा वापरायचा हे जे आहे ना, हे सगळं कळायला पाहिजे. युक्तायुक्त क्रिया. मग अध्यात्म म्हणजे म्हणूनच की काहीतरी करणं नाही आहे, तर ही जीवनाची कला आहे. अध्यात्म एक दृष्टी आहे आणि बुद्धीची एक अशी स्थिती आहे, शुद्ध बुद्धी, सूक्ष्म बुद्धी, एकाग्र बुद्धी, चाणाक्ष बुद्धी आहे तिथे. मग आपण आपली ही प्रवृत्ती आहे, नीती न्याय पुण्य वगैरे, ही आपली प्रवृत्ती बनत असते. मग आता जेव्हा आपण म्हणलो हो मग आम्ही नीतिवान आहोत, न्यायवान आहोत, मग आपल्याला काही शिकण्याची जरूर नाही आहे ना. जसं प्रवचनामध्ये वगैरे आपण दाखले देतो की जनाबाई तुकाराम महाराज कुठल्या कॉलेजमध्ये गेले होते, ते कुठे शिकलेले होते, सुशिक्षित नव्हते. म्हणजे मग आम्ही समजतो अध्यात्मामध्ये या भौतिक ज्ञानाची काही गरज नाही आहे, जरुरी नाही आहे. असं काहीतरी अर्धवट आम्ही बावळट बाळूसारखं ते जाणतो, शिकतो. म्हणूनच हे यथार्थ संपूर्णपणे समर्थांनी आपल्याला इथे उलगाडा करतात ते की आपली प्रवृत्ती कशी असायला पाहिजे. आणि मग त्याची जी प्रवृत्ती जी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला आता ज्ञान घ्यायचं आहे. म्हणून पुढे काय म्हणतात ते, श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम. जीवन म्हणजे कर्म आहे, एक क्षणसुद्धा कर्माशिवाय जात नाही. आणि मग त्या कर्मामध्ये नुसतंच काय दगड गोळा करायची, काय करायचं, खड्डे खणायचे. विद्या प्राप्त करावी, वैभव प्राप्त करावं, आपल्या अंगी चातुर्य आणावं, काही कला जोपासावी, काही कौशल्य आपल्याकडे असावं, असं सुंदरपणे समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. कारण ना असं म्हटलं की नरत्वम दुर्लभम लोके विद्या तत्र सुदुर्लभ. नरदेह हा दुर्लभ आहे, पण त्याच्याही पेक्षा ही विद्या जी आहे ती अतिशय दुर्लभ आहे, सुदुर्लभ आहे, म्हणजे अत्यंत दुर्लभ आहे. मग आपण जर ती घेतली नाही तर ती आपली उत्क्रांती नाही. काहीतरी करायला पाहिजे, मग विद्या आपली घेतली पाहिजे. इथे असं म्हटलं विद्याविहीन पशु म्हटले. जर आम्ही विद्याविहीन आहोत तर मग दोन पायाचे पशुच म्हणायचे, टू लेग्ड ॲनिमल. त्याच्याही पेक्षा वर म्हणलं विद्याविहीन म्हणले की पशुर्वर, त्यापेक्षा पशु परवडले म्हणले. कुत्री मांजरी तरी शहाण्यासारखी वागतात, असे आम्ही विद्याविहीन जे लोक वागत असतात. असं म्हणून विद्या नाही हे लाजिरवाणं आहे. आपल्याला विद्या विभूषित व्हायलाच पाहिजे, नाहीतर अविद्या जीवनम शून्यम म्हटलेलं आहे. विद्याविरहित जीवन म्हणजे शून्यता आहे, अभाव आहे, जीवन नाहीच ते. जीवन जगणं त्याला काय म्हणतात. पण तरीसुद्धा मग असं वाटतं की मग जनाबाई वगैरे काही शिकले नाहीत तरी त्यांनी परमार्थ साध्य केला, परमेश्वराला प्राप्त केलं. काय उपयोग आहे या विद्येचा, फायदा काय आहे. खरं काय फायदा नाही आहे.
जगात काहीही निरुपयोगी नाही आहे. मग जे सुंदर आहे, जे श्रेष्ठ आहे, ते तर नक्कीच त्याचा आपल्या जीवनामध्ये फार मोठा उपयोग आहे. विद्या जे की एकदा का आपण विद्याविभूषित झालो तर म्हणले तिथे परदेश नाही. म्हणजे कुठलाही देश आपल्याला परका नसतो. कुठल्याही देशात जा, कोणत्याही लोकांमध्ये जा, ते सगळे आपले असतात. नाहीतर जेव्हा अडाणीपणा असतो, अरे कसं जायचं, आम्हाला इंग्रजी येत नाही, मग तिथे कसं बोलायचं, साध्या एका वर्गाला जायचं म्हणलं तरी नाही जमत आपल्याला. पण जेव्हा विद्याविभूषित झालो तर मग आपल्याला कुठेही परकेपणा वाटत नाही. जसे आपण बघतो की टी व्हीवर वगैरे किंवा काही जे मोठे कलाकार असतात ते सगळ्यांबरोबर कसे आपलेपणाने, सगळं जग त्यांचं असतं, सगळ्यांबरोबर हाय हॅलो करून इतकं जगी रोज आम्ही अगदी भेटणारे, एका ताटात जेवणारे, इतक्या आपलेपणाने सगळ्या जगाशी ते संवाद साधू शकतात. मग विद्याविभूषित होणं जे आहे हे त्याच्यासाठी काहीही परकं राहत नाही. सगळा त्याला परलोक परदेश असं राहतच नाही. म्हणून तर म्हणलं विद्यामित्रम प्रवासेषु आणि नच विद्या समो बंधू. प्रवासामध्ये सुद्धा विद्या आपली सगळ्यात मोठी मित्र आहे. जर काही अडथळा झाला की आपण लगेच, जर आपल्याला विद्या आहे तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. आणि विद्येसारखा बंधू, बंधू म्हणजे अतिशय जवळचा नातलग, आपल्याला परिस्थितीमध्ये सहाय्य करणारा, रक्षण करणारा, मार्गदर्शन करणारा, मदत करणारा जर कोणी असेल तर विद्या. आपल्या जवळचं शिक्षण जे आहे तेच आपल्याला सहाय्यक ठरतं. शेवटी दुसरं कोणी आपल्याबरोबर येत नाही. आणि आपलं ज्ञान शेवटपर्यंत आपल्याबरोबर असणार आहे. नंतरसुद्धा ते आपल्याबरोबर येत असतं, ते कधीही जात नाही. असं ते आहे. शक्तिवान आम्ही होऊ शकतो, बल मिळवू शकतो, पण तरीसुद्धा न बलम बलम आहू विद्या ही परमम बलम म्हणले. त्या बलाला बळ नाही म्हणत. खूप ताकदवान असेल पण त्याला जर लिहिता वाचता येत नाही तर त्याच्या शक्तीचा तो उपयोग नाही करू शकत. विद्या हीच परमबल आहे, श्रेष्ठ बल आहे. त्या विद्येमुळे आम्हाला काही ताकद नसेल तरीसुद्धा आम्ही जिंकू शकतो. आणि जर ताकद असेल तर त्या ताकदीचा आम्ही खूप चांगला काही उपयोग करू शकतो. नाही का, शिवाजी महाराजांकडे काय होतं बरं? ना त्यांच्याकडे सैन्य होतं, ना हत्यारं होती, ना काही संपत्ती होती, पण तरी देखील इतक्या प्रचंड म्हणजे बलवान अशा शत्रू पक्षाला त्यांनी नेस्तनाबूत केलं. किती यवन म्हणजे काय, एक एक अशी आडदांड धिप्पाड सगळे 8-8, 10-10, 12-12 फुटी असे उंच ते लोक, पण त्यांना सहज लीलया त्यांचा पाडाव केला. गनिमी कावा, युक्ती वापरली, विद्या वापरली, बुद्धी वापरली. बळापेक्षा बुद्धी श्रेष्ठ ठरवली त्यांनी आणि सगळ्याचा पाडाव केला. आता आणखीन एक विचार जसा की समाजामध्ये आपण बघतो की कितीतरी असे अशिक्षित अडाणी पण गडगंज आहेत, श्रीमंत असतात, पण नकळत जे शिकत आहेत त्यांना असं वाटतं की, किंवा असा एक प्रचार होत जातो, त्यांना असं वाटतं की अरे पैसा तर ह्यांना सुद्धा मिळाला, मग पैसा मिळवण्यासाठी शिकायलाच पाहिजे असं काही नाही आहे, कशाकरता शिकायचं असं वाटायला लागतं. आणि त्या आपण ह्या पवित्र ज्ञानाचा त्याग करतो. पण खरंच समाजातली ती श्रीमंती बघून या ज्ञानाचा, विद्येचा त्याग नाही करायला पाहिजे. कारण विद्या हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. गुप्त धन जर असेल तर विद्या आहे. ही विद्येने आम्ही काय मिळवू नाही शकत बरं. जर त्यांच्याकडे आम्ही गेलो तर समजेल, ते म्हणते तेच व्यक्त करतात की आम्ही शिकलो असतो तर पैसा आहे पण ज्ञानाशिवाय काही हे नाही आहे.
विद्याधनम सर्वधन प्रधानम. सगळ्या धनामध्ये विद्याधन हे प्रधान आहे. त्या मोठं विद्येया सर्व आप्यते. काय मिळवू नाही शकत विद्येमुळे? काहीही मिळवता येतं, काहीही करणं शक्य आहे विद्येमुळे. आज आपण बघतोय विज्ञानाने किती प्रगती केली. चंद्रावर पाऊल ठेवलं, मंगळावर गेले, आणखीन काय सगळ्या निसर्गावर मात केली आपण म्हणतो. अर्थात थोडासा दृष्टिकोन वेगळा आहे, पण तरी विद्येमुळे हे शक्य झालं. सगळं काही आपण विद्येमुळे प्राप्त करू शकतो. एखाद्याकडे एखादी कमी असेल तरी ती कमी भरून निघते विद्येमुळे. कुरूप असेल तर त्या कुरूपतेला पण झाकलं जातं विद्येमुळे. विद्या हेच त्याचं सौंदर्य बनतं. आमचे गुलाबराव महाराज तर काय म्हणले ना, ते सूरदासच होते. चर्मचक्षु नव्हते त्यांना, ज्ञानचक्षुच होते फक्त. विद्या होती आणि त्या विद्येवर त्यांनी किती गहन असं सगळं शोधून काढलं. स्वतःची लिपी तयार केली होती त्यांनी. आणि वादविवादामध्ये, या आध्यात्मिक विचारामध्ये तर काही त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हतं. मोठ्या मोठ्या काशीच्या विद्वानांना त्यांनी गप्प केलं होतं. मग हे खरं धन आहे, हे खरं सगळं बल आहे, ही शक्ती आहे. विद्या ही बल आहे. म्हणून मग नाही विद्या म्हटलं तर त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. त्या पाहिजे आपल्याला. म्हणूनच की स्वाध्यायामध्ये नित्य युक्त असलं पाहिजे. ती युक्तता आहे. नेहमीची काहीतरी वाचावे, काहीतरी लिहित जावे. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मग काहीतरी वाचावं, नित्य अध्याय झाला पाहिजे, स्वाध्याय झाला पाहिजे. अगदी भले ना पुस्तकं वाचायची, दुकानावरच्या पाट्या पण वाचल्या तरी हरकत नाही. हा निसर्ग वाचायला आपण शिकलं पाहिजे. आणि मग त्यातून आपण कितीतरी धडे घेऊ शकतो. दगडाकडून पण धडा घेऊ शकतो, छोट्याशा फुलपाखराकडून धडा घेऊ शकतो. छोटीशी गांधील माशी असेल, मधमाशी असेल, पण ते सुद्धा आपल्याला कितीतरी शिकवून जातात. असं वाचायला आपल्याला लिहिता वाचता आलं पाहिजे. आपल्या मनातले विचार आपण लिहिले तर किती नंतर काही वर्षांनी आपण वाचले तर आपलंच आपल्याला ते धन मिळतं. अशी ही अशी. आता आणखीन एक मुद्दा ह्याच्यामध्ये की आता जे प्रचलित झालेलं आहे आणि आपली वैदिक सनातन संस्कृती जी आहे त्याचा हेतू जो विद्या प्राप्त करण्याचा, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. की विद्या ही कशाकरता घ्यायची? पोट भरण्यासाठी, जीविकेचं साधन म्हणूनच फक्त विद्या वापरली जाते. कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहेस बाबा, तुम्ही अमुक कॉमर्स घेणार आहे का? बरं, कारण पगार मिळतो, नोकरी मिळायला सोपं जातं. म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन म्हणूनच विद्या जेव्हा वापरली जाते तर ती खरी विद्या नव्हेच ना. कारण पोट तर सगळेजण भरतात, गाढवसुद्धा भरतं आणि कुत्रं पण भरतं. त्यांना काही कुठल्या युनिव्हर्सिटीचं डिग्री सर्टिफिकेट काही जरूर नाही आहे. पोट भरू विद्या ही विद्या नाही खरी. मग काय आहे हेतू आपल्या विद्येचा? तिथं कारण पूर्वीच्या काळी इतके विद्याविभूषित असायचे, पण मग भिक्षा मागायचे. आत्ता पण नाही का, गुरुदेव स्वामी चिन्मयानंद, स्वामी तेजोमयानंद इतके जगद्विख्यात, एवढं विद्वत पांडित्य एवढं आहे त्यांच्याकडे, हजारो हजारो भक्तगण आहेत, पण ते भिक्षेवर नाही राहत का? लोकांनी दिलेल्या अन्नावर राहतात. मग म्हणूनच या विद्येचा हेतू पोट भरणे नव्हे. या केवळ शरीरापुरता विद्या नाही आहे, तर ती विद्या जी आहे सा विद्या या विमुच्यते. ती विद्या जी की आम्हाला मुक्त करते. ही विद्या जी आहे ती परोपकारासाठी आहे. ही विद्या जी आहे ती जगदोद्धारासाठी आहे, काहीतरी नवनिर्मितीसाठी आहे ही विद्या. आणि ती जर नाही केली तर मग खरी जी प्रगती आपण म्हणू शकत नाही.
आणि जेव्हा व्यावहारिक दृष्टीने बघितलं, जेव्हा काही चांगलं शिक्षण असलं तर मग चांगली नोकरी मिळते आणि मग पगार वगैरे सगळा मिळतो. मग आम्ही काय आपलं जे आर्थिक स्थिती आपली सुधारते. गाडी बंगला मग काय झोपडपट्टीतून आम्ही फ्लॅटमध्ये जातो, आणखीन 1 BHKच्या 2 BHK होतो आणि मग काय स्वतःचा बंगला होतो. अशा प्रकारे ही प्रगती होते, वैभव संपन्न आम्ही होतो. मग आता पुढे तेच समर्थांनी म्हणलंय, नाही विद्या तर नाही वैभव, विद्या नाही तर वैभव सुद्धा नाही. पण आपल्या मनामध्ये जेव्हा वैभव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे वैभव येतं ते वैभव अपेक्षित आहे का इथे? वैभव म्हणजे आम्हाला फक्त जे भौतिक वैभव दिसतं की सगळं नोकर चाकर आहेत, गाडी आहे, बंगला आहे, एकदम फार मोठ्या शहरामध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आम्ही जाऊन वास्तव्य करतो आहोत म्हणजे वैभव, श्रीमंत असं वाटतं. पण मग याला वैभव म्हणायचं का? जर आपण वैभवात राहून आपण आपल्याच परिस्थितीवर मात करू शकत नसलो, दुःखातून बाहेर येऊ शकत नसलो, दुःखाने गांजलेलो आहोत, मनामध्ये खूप काय टेन्शन, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन आहे, तर त्या वैभवला घेऊन काय करायचं? म्हणूनच खरं वैभव जे आहे की जे विद्येने आम्हाला प्राप्त झालं ते कशासाठी आहे तर लोकोद्धारासाठी जे वापरलं जातं ते खरं वैभव आहे. परोपकारासाठी जे वापरलं जातं ते खरं वैभव आहे. जिथे परमार्थ साध्य होतो ते खरं वैभव आहे. बघतो ना की आमची संस्कृती असं शिकवत नाही की दरिद्री राहा म्हणून, मुद्दाम झोपडीत राहा असं म्हणत नाही. पण जर हे वैभवशाली आपण बघितले की ज्यांना आपण नमस्कार करतो, पूजा करतो, आज इतकी वर्ष झाली तरीसुद्धा समर्थांसारखे असे वैभवशाली जे काय त्यांच्याकडे वैभव आहे बरं. आमचे शिवजी सुद्धा काय वैभव आहे त्यांच्याकडे. डोंगर कपारीत राहतात, लंगोटी नेसतात, भिक्षा मागतात, भीक मागतात, म्हणजे काय वैभव आहे असं. म्हणून तर हे वैभव जे आहे याची फार वेगळी व्याख्या आहे ना. कसं समजायचं ते कसं आहे, कोणतं वैभव आहे खरं? तर विद्या प्राप्त झाल्यानंतर आपल्याकडे कर्तृत्व येणं हे खरं वैभव आहे. कर्तृत्व, मी सगळं करू शकतो, ही जे आहे ते खरं वैभव आहे. एक अतिशय सुंदर सुभाषित आहे की ही विद्या जी आहे, जर दुष्ट लोकांनी ही विद्या घेतली, विद्या, धन आणि शक्ती, बळ, हे 3 सगळं म्हणजे वैभव आहे. पण मग ही विद्या जर दुष्टांच्या हातात असेल तर ते त्याचा उपयोग कशाकरता करतात? ते दुसऱ्यांना फसवण्यासाठी करतात. कसं ना, दुसऱ्यांना लुबाडायचं कसं वगैरे. धन कशासाठी? अहंकारासाठी, दाखवायचा शो, माझ्यासारखा कोण दाखवत नाही, म्हणजे दुसऱ्यांबरोबर काहीतरी कॉम्पिटिशन करायची, तुलना करायची. त्याला एवढं आहे ना, मग उद्या मी दाखवतो, आणखीन वेगळं हे करायचं. त्याच्यासाठी धन वापरतात. आणि शक्तीसुद्धा दुसऱ्यांना कष्ट देण्यासाठी, त्रास देण्यासाठी. मग ते वैभव म्हणता येईल का खऱ्या अर्थाने? पण जे सज्जन आहेत, ते सज्जन जे आहेत त्या विद्येचा उपयोग ज्ञानासाठी करतात, धनाचा उपयोग दानासाठी करतात, आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या सगळ्यांच्या रक्षणासाठी करतात. ते खरं वैभव आहे. म्हणजे वैभव की माणूस समजा पूर्ण एकटा असेल, त्याला कुठलाही आश्रय नसेल, तरी देखील तो जर काही निर्माण करू शकतो, काही करू शकतो, धनवान होऊ शकतो, तर ते खरं वैभव आहे. आपल्याकडे काहीही नसताना
काहीतरी मिळवणं, करणं, कर्तृत्व आपलं जे आहे ते वैभव आहे. या जगामध्ये सगळ्यांना आपली जी सुंदर परंपरा आहे, सकाळी उठल्यावर आपण काय करतो बरं? भगवान सूर्याचं दर्शन करतो. पूर्व दिशेला अरुणोदय होतो आणि त्याचं दर्शन आपण करतो. किती वैभवशाली आहे बरं तो सूर्य भगवान. पण सूर्य भगवानांचं जे भौतिक रूप आहे ते कसं सांगितलं आहे ना, सूर्य भगवान जे त्यांच्या रथामधून येतात आणि त्या रथाला एकच चाक आहे. रथस्य एकम चक्रम, एकच चाक आहे त्या रथाचं. आणि त्यांचा सारथी कोण आहे? तो अरुण जो आहे तो त्यांचा सारथी आहे. कारण रथ असा आला की आधी सारथी दिसतो, मग त्याच्यामधला जो रथी आहे तो दिसतो. अरुणोदय पहिला होतो. पण हा अरुण सारथी कसा आहे? रथाला चाक एकच, पुन्हा तो सारथी पण कसा आहे? त्याला पाय नाही आहेत, अधांतरी येतो असा सारथी आहे. आणखीन 7 घोडे रथाचे, त्याला लगाम जो आहे तो सर्प आहे. अशी विचित्र परिस्थिती आहे. पण तरी देखील सूर्य भगवान रोज न चुकता नित्य, किती अखंड काल, लांब इतका काल झाला, वर्षानुवर्ष त्या अनंत अनंत आकाशामध्ये फेऱ्या घालत असतो, प्रवास करत असतो. परिस्थिती कशी असेल कोणावरही अवलंबून न राहता जसं आहे तसं आपलं कर्तव्य करणं, आपलं कर्तृत्व हे दाखवणं, ते खरं वैभव आहे. असं दिसतं ना मग, अरे किती वैभव आहे. त्यांच्या कर्तृत्वामध्ये ते वैभव आहे. आमच्या सगळ्या महंतांकडे आयुष्य कमी होतं, कोणाची साथ नव्हती ना. कुठल्याही आता चिन्मय मिशन सारख्या ज्या संस्था, काय गव्हर्नमेंटचा पाठिंबा आहे बरं? कुठल्याही प्रकारे पाठिंबा नाही. कुठली काय ते काय म्हणतात, गव्हर्नमेंटकडून काही मिळतं, काही सोय नाही आहे तशी. कुठलंही इन्कम असं काही कमर्शियल काही उद्योग आहे आणि त्याच्यातून फायदा मिळतोय असंही काही नाही आहे. म्हणजे मिळवणुकीचा, पैसा येण्याचा कुठलाही मार्ग नसताना असं इतकं वैभव वाढवलेलं आहे. आणि मोठे मोठे लोकसुद्धा आश्रयासाठी येतात. हे वैभव नाही का? ते झाड जे असतं ते ह्या ऊन पाऊस वाऱ्यामध्ये तिष्ठत असतं, उभं असतं तिथे. त्याचं ते वैभव आहे की येणाऱ्या जाणाऱ्याला सावली देतं, फळं देतं, फुलं देतं, पण ते स्वतः काही घेत नाही. हे वैभव आहे खरं. म्हणजे माझ्याकडे काहीतरी असणं म्हणजे वैभव नाही, तर आपलं कर्तृत्व आणि आपल्या मनातली जी प्रवृत्ती आहे ती खरी वैभव आहे. नाही विद्या, नाही वैभव, नाही चातुर्याचा भाव. आता हा चातुर्याचा भाव सुद्धा ना फार महत्त्वाचा आहे. समर्थांचा हा अगदी आवडता शब्द आहे ना. किती वेळा ते सांगतात. आणि जर चातुर्य काय आहे ते पाहायचं असेल किंवा मिळवायचं असेल ना, तर चातुर्य निधी मोठा. चातुर्याचा निधी म्हणजे हा दासबोध आहे. अनेक प्रकारचं चातुर्य सांगितलेलं आहे. आता चातुर्य म्हणलं की आजकालच्या बोलीभाषेमध्ये स्मार्टनेस जो आहे, तर तो हे चातुर्य म्हणजे बस आपला फायदा करून घ्यायचा, आपली संधी साधून घ्यायची म्हणजे चातुर्य. ही एक ढोबळ व्याख्या झालेली आहे. किंवा जे समाजामध्ये की ना बस तिथे जायचं ना ओरबाडून घ्यायचं, किंवा कसं काहीतरी टेबल खालून द्यायचं आणि माझं काम करून घ्यायचं, अरे त्याला लागतं म्हणले. किंवा आपण आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये म्हणतो की
टेढ़ी उंगली से घी निकलता है. काहीतरी वाकडं तिकडं करायचं, साटलोटं करायचं, छक्के पंजे करायचे आणि काम साधायचं म्हणजे चातुर्य. पण असं चातुर्य इथे कशाला येईल? विद्या सांगितली, नीती सांगितली, न्याय सांगितला, पुण्य सांगितलं आणि मोक्ष जिथे सांगितला तिथे कुठलं नक्की चातुर्य आहे हे? तर हे चातुर्य म्हणजे जी समाधीच्या स्थितीमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आलं पाहिजे. जसं भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारला की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितदी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. जो स्थितदी आहे, ज्याची बुद्धी त्या स्वरूपामध्ये स्थित झाली आहे, तो वागतो कसा, चालतो कसा, बसतो कसा, उठतो कसा, म्हणजे व्यवहार कसा करतो. म्हणजेच की हे जीवन जगत असतानाच समाधीची स्थिती अनुभवणं म्हणजे खरं चातुर्य आहे. या ब्रह्मदेवानी निर्माण केलेली ही सृष्टी जी आहे द्वंद्वाचीच आहे. जिथे देव आहेत तिथे असुर असणारच आहेत, जिथे प्रकाश आहे तिथे अंधार असणारच आहे, ऊन आहे तिथे सावली आहे. तर हे द्वंद्वाचंच जगत आहे. दुःख सुख, पाप पुण्य, शीत उष्ण हे सगळं असणार आहे. पण मग चातुर्य जे आहे की आम्हाला ते दुष्टता इथली कशी कमी करता येईल, ती घालवता कशी येईल, किंवा त्याच्यावर आम्हाला विजय कसा प्राप्त होईल, हे खरं चातुर्य आहे. भगवान आपल्या ज्ञानाचा पूर्णपणे उपयोग, की जिथे कायदा तोडायचा नाही, धर्म सोडायचा नाही, कर्तव्यापासून वंचित व्हायचं नाही, पण तरीसुद्धा विजय प्राप्त करायचा. आता आपण सहसा हे होतं ना, असं झालं म्हणून काहीतरी एक्सक्युजेस देत असतो आपण. आणि जसं पूर्वी आत्ता सांगितलं की टेढ़ी उंगली, छक्के पंजे करणं आणि साध्य करणं ते चातुर्य नव्हे, तर धर्म न सोडता आपलं कर्तव्य करणं जे आहे ते खरं चातुर्य आहे. भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये फार चतुर आहेत ना. त्यांचं सगळं जीवनचरित्र पाहिलं तर आपल्याला हे चातुर्य तिथे शिकायला मिळतं. भगवानांनी मथुरेमध्ये राहत होते तेव्हा अनेक आक्रमणं होत होती. शेवटी भगवंतांनी द्वारकानगरीची स्थापना केली, पण त्या द्वारकेमधून पण त्यांना जायला सांगितलं, कारण आक्रमणं होत होती. हा जरासंध जो आहे 18 वेळा आक्रमण केलं त्यांनी, 17 वेळा आक्रमण केलं आणि आता 18व्या वेळा त्या जरासंधानी कालयवन नावाचा राक्षस होता त्याला पाठवलं. आणि हा कालयवन असा होता की त्याला वर प्राप्त होता, की म्हणजे त्याच्या समोर कोणी लढायला आला तो पळून जाईल. आणि भगवान श्रीकृष्णाने आता त्या कालयवन मथुरेला आधीच त्यांनी घेरलेलं होतं. म्हणलं आता याला आपल्याला काहीतरी करायला लागेल. आणि मग श्रीकृष्ण भगवान यांनी त्या कालयवनाला द्वारकेच्या बाहेरच त्याच्या सामोरे गेले त्याला. आणि जसे समोर गेले तसे पळायला लागले. आणि भगवानांना रणछोड, अरे पळपुटा म्हणून स्वतःवर त्यांनी ती बदनामी, काय लांछन घेतलं आणि पळत सुटले. आता इथे हे काय आहे? सगळं चतुराई ही चातुर्य आहे. जे काम त्यांना साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंय. जरासंधाला काय एका ह्याच्यात मारू शकत नव्हते का? पण का त्यांनी पुन्हा पुन्हा आक्रमण करायला लावली? किंवा कारण आक्रमण केलं की तेवढी सेना मारायची, तेवढे असुर मारायचे, हजारो असुर मारले जायचे. पुन्हा दुसऱ्या वेळेला तेवढेच असुर घेऊन तो येत होता. आणि अशा प्रकारे सगळी जी आसुरी प्रवृत्ती जी आहे, असुरांचा नाश, दुष्टांचा नाश करण्यासाठी हे सगळं चातुर्य त्यांनी वापरलं होतं. आणि मग कालयवन जो अतिशय बलाढ्य असा, त्याला कोणीही सामोरं जाऊ शकत नव्हतं. भगवान सुद्धा पळत सुटले. आणि कालयवनाला फार गर्व झाला, अरे माझ्याकडून पळत जातो काय, तुला सोडत नाही मी आता.
आणि त्यांनी पाठलाग सुरू केला श्रीकृष्ण भगवानांचा. आणि श्रीकृष्ण भगवान एका गुहेमध्ये लपण्यासाठी तिथं आत गेले. आणि तिथे मुचुकुंद राजा, जो स्वर्गामधल्या देवांना त्यांनी युद्धामध्ये मदत केली होती, दिवस रात्र इतकं त्यांनी युद्ध केलं होतं, झोपला नव्हता अजिबात, जागरणं करून युद्ध केलं होतं आणि देवांना सहाय्य केलं. आणि त्यामुळे देवांनी त्याला विचारलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी मदत केली तर काय तुम्हाला हवा आहे तो वर मागा. तर त्यांनी सांगितलं की मला झोप नाही मिळाली बरेच दिवस, मला छान शांतपणे झोपू द्या. तेव्हा देवांनी त्याला वर दिला की तुझी जो कोणी झोपमोड केले तर डोळे तू उघडतात त्याचं राख होईल, अशी ती. आणि तो मुचुकुंद राजा या गुहेमध्ये झोपलेला होता आणि अतिशय पुण्यवान होता. आणि भगवान तिथं गेले आणि त्यांनी काय केलं, आपलं जे उपवस्त्र होतं वर्ण ते त्या मुचुकुंदावर अंथरलं, त्याच्यावर पांघरलं. आणि कालयवन आला गुहेमध्ये, इथे लपून बसले ते भगवान. तर जसं अंधारात गेल्यावर लगेच काही दिसत नाही ना, म्हणून तो थांबला थोडा वेळ. आणि हळूहळू दिसायला लागल्यावर त्याला दिसलं की हां इथे येऊन हा लपलाय काय, इथं झोपलाय. आणि त्यांनी त्या मुचुकुंदालाच उठवलं. आणि जसं मुचुकुंदाने डोळे उघडले तसं काय झालं, तो कालयवन भस्मसात होऊन गेला, राख झाली, मरून गेला. तो केवढी चतुराई आहे बरं इथे. एकाच दगडात दोन पक्षी. त्या कालयवनालाही मारलं, त्यानंतर मग त्या कालयवनाची सेना पण सगळी मारून टाकली आमच्या बलरामाच्या साहाय्याने. आणि मुचुकुंदाला दर्शन दिलं. भक्त होता, मुचुकुंदाला आशीर्वाद दिला भगवंतानी की तू माझी अनपायिनी भक्ती तुला प्राप्त होईल, इथून जा आणि तप कर आणि मग पुढच्या जन्मामध्ये तुला ब्राह्मण जन्म होईल आणि तेव्हा तू मोक्षाला प्राप्त होशील. त्याला पण केवढी चतुराई आहे ह्याच्यामध्ये बरं. पण मग आता आपल्याला असं वाटेल की ते भगवंतानी चतुराई केली आणि त्यावेळी त्यांच्यावर तसा प्रसंग आला म्हणून, पण मग आमच्या चातुर्याचं काय. तर या प्रसंगातून, या भगवंताच्या वागण्यामधून आपल्याला देखील चतुरपणा शिकवलेला आहे. हा जो जरासंध आहे, तो जरासंध म्हणजे कोण आहे, तर आमचं उत्तर जीवन म्हणजे उत्तर काल जो जीवनाचा उत्तरार्ध, वार्धक्य यायला लागतं. कितीही आम्ही प्रयत्न केले, काय योगासनं केली, आणखीन काय च्यवनप्राश घेतलं, तरीसुद्धा शेवटी देह जर्जर व्हायला लागतो, लक्षात राहत नाही, वार्धक्य यायला लागतं. आणि मग हळूहळू रोग येतात. रोज काय, आज हे झालं उद्या ते झालं, अशी आक्रमणं या आपल्या या जीवनरूपी मथुरेवर. खरी ही मथुरा नगरी आहे ना, ही मधुरा नगरी आहे खरं, पण त्या मधुरेमध्ये हे सगळे आसूर आल्यामुळे ती सगळी अशांत झालेली आहे. मग ते सगळे रोग येत असतात आणि मग शेवटी कोण येतो, काळ. आणि ह्या काळाला आम्ही सामोरं नाही जाऊ शकत, त्याच्याशी नाही लढू शकत. त्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला काळाच्या पलीकडेच गेलं पाहिजे, कालातीत व्हायला पाहिजे. आणि ते आम्ही कधी होऊ शकतो, ब्रह्मविद्येमुळे. ब्रह्मविद्येनीच त्या काळालाही आपण जिंकू शकतो, मृत्यूलाही जिंकू शकतो. अमृतत्वमानशू, अमृतत्व प्राप्त करू शकतो, अमृतत्वाला प्राप्त करू शकतो. त्या कालयवन म्हणजे तो काळ आहे, मृत्यू आहे, तो त्यालाही भगवंतानी हे केलं. आणि ही ब्रह्मविद्या कधी मिळेल, अनपायिनी भक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. हे खरं चातुर्य आहे सगळं. अशा प्रकारे सुंदरपणे जो चातुर्य, व्यवहारामधलं चातुर्य, की ज्याच्यामुळे आपली चित्तशुद्धी होईल, आपला अहंकार टेचला जाईल, अशा प्रकारे आपल्याला राहायचं आहे.
समोरच्यामधला जो अवगुण सुद्धा गेला पाहिजे, पण आपलं नातं बिघडता कामा नये, त्याला दुखावता कामा नये आणि त्याच्यातला अवगुण काढला पाहिजे. अशा प्रकारे जे वागणं जे आहे ते चातुर्य आहे. जसा कुंभार असतो, तो कुंभार जे घट इतका सुंदर बनवतो, तो मातीचा गोळा असतो, तो खरा तर कसाही त्याला आकार येईल, पण तो त्याला इतका सुंदरपणे आकार देतो. आणि तो आकार देत असताना त्याला तो घट्टपणा पण आला पाहिजे. नुसतंच ते शोपीस नाही, तर वापरणं आहे त्याच्यामध्ये खूप पाणी भरायचं आहे, आणखीन काय त्याच्यात काही अन्न शिजवायचं असेल, कितीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग आहे. त्यामुळे त्या घटाला असं मजबूत बनवायचं आहे. त्याला ठोकावं पण लागतं, पण ते ठोकलं तर फुटून जाईल, ते कच्चं आहे अजून, म्हणून तो असा आतमध्ये एक हात देत असतो, एक प्रेमाचा हात, आणि वरती शिस्त, नियम. हे फार मोठं चातुर्य आहे. आपल्यामध्ये असलेल्या ज्या कला, गुण, विद्या, वैभव याचा उपयोग कसा करायचा हे चातुर्य आहे. म्हणून तर लहानपणी अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्या जायच्या. आम्ही तर मुलांचं शिबिर घेतो तेव्हा एक खूप मोठा गेम, म्हणजे मोठी टीम असली की हे छान करता येतं. जसा तो व्यापार गेम असतो तसा एक मोठा वेगळा गेम, त्रिगुणांचा गेम, सत्वरजतमाचा गेम आम्ही एकदा केला होता. की कुठे कुठे पैसे, ते 10 रुपयाचं एक असं काहीतरी छापले आम्ही असे, आणि कुपन वगैरे मार्क्स होते त्याला, गुण पण, आणि वेगवेगळे स्टॉल ठेवले, वेगळे खाण्याचा स्टॉल, छोटं सगळं खेळातलं, छोटे की चॉकलेट असतील एवढंसं, चिवड्याचं पाकिट, लाडू, खेळामधलं. मग एक मंदिर छोटंसं खेळामधलं बनवलं. वेगवेगळे स्टॉल सगळे आहेत, काही खेळ आहेत, गेम आहेत, बौद्धिक गेम आहेत, कोणी मजेचे गेम आहेत, आणखीन काय, जशी जत्रा असते तशी सगळी जत्रा, एक सगळ्या सेविकांनी एक स्टॉल भरवलं. आणि तुम्ही कुठेही जाऊ शकता, तेवढं एक ते 10 रुपये दिले की तुम्हाला ते खेळायला मिळतं किंवा काय करायला. मग तिथेच असा एक स्टॉल की तिथे एक वृद्ध आजी बसल्या आहेत, त्यांची सेवा करायची तिथे, आणि तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतात, तुम्हाला काही मिळत नाही, कुपन वगैरे मिळत नाही तुम्हाला. मग हॉस्पिटल असतं, आणखीन काही छोटी मुलगी असते, तिचे कोणी, ती एकटी असते, त्याचे आईबाबा नसतात, मग तिला खेळवायचं किंवा तिच्याबरोबर राहायचं, कुणाला काही मदत करायची, त्या आजींना पत्र लिहून दे वगैरे असं. मग याच्यामध्ये काय करायचं, तर ते जे खेळ असतात त्याच्यात ते कुपन जे मिळतं त्याच्यातले गुण ते कमी जास्त करायचे, आणि सगळ्यात जास्त गुण जो सेवा करतो त्यांना मिळतात. तर हे चातुर्य जे की त्याच वेळी लहानपणीच की आपल्याकडचं जो खजाना आहे तो आधी शोधण्याचं चातुर्य, आणि तो खजाना आहे तो वापरण्याचं चातुर्य, हे लहानपणीच आपण दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण आपलं चातुर्यपणाला लावावं लागतं, कसं करायचं हे सगळं. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, या विद्येबरोबर कलासुद्धा आवश्यक आहे, कौशल्य आवश्यक आहे. ते नसेल तर खरा उद्धार नाही आहे, तो खरी उत्क्रांती नाही आहे. नाही कळा नाही लाघव. आपली संस्कृती म्हणजे हे पूर्ण जी प्रत्येक क्षेत्रामध्ये कलेचं प्रदर्शन आहे. इथे पहाट झाली की सुंदर रांगोळ्या काढायच्या, तोरणं लावायची, सगळीकडे शोभाच आहे ना. काय वस्त्र आहे तरी त्याच्यामध्ये काही कलाकुसरी आहे, विणकाम आहे, भरतकाम आहे. पदार्थ जे बनवतात किती विविध आकार, रंग, चवी त्याच्यामध्ये असतात. सगळीकडे ही कला भरलेली आहे. आणि मग अशी आपल्याकडे पण अशी एक कला अवगत काही करायची. 14 विद्या 64 कला ज्या सांगितल्या त्यातलं एखादं तरी आपण निपुण व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये.
असं काहीतरी ती खरी उत्क्रांती आहे. तर अशा प्रकारे नाही कळा नाही लाघव, काही कला नाही काही नाही, पण असं काही नाही आहे की विशेष गाताच आलं पाहिजे नाचताच आलं पाहिजे. कला ही खरं म्हणजे जीवनामध्ये आनंदी राहण्याची सगळ्यात मोठी कला आहे. ती साधली की मग सगळ्या कला येवोत किंवा न येवोत. गाता नाही आलं तर निदान गाणं ऐकण्याची सुद्धा कला आपल्याला अवगत असावी, तर आपण या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. केवळ सुशिक्षित होणं किंवा डिग्री घेणं म्हणजे खरं ज्ञान नाही, तर आपल्याकडे अशी काहीतरी कलासुद्धा असावी. आत्ता एक मुलाखत ऐकली तेव्हा ते इंजिनियर आहेत पण असे कलेचे कार्यक्रम करतात आणि मग त्यांनी त्यांच्या त्या इंजिनिअरिंगचा उपयोग त्यांच्या कलेमध्ये केला. आणि नुसतं फक्त ते कार्यक्रम करत नाहीत, तर त्या कार्यक्रमाला लागणारं जे काही सामान आहे त्याचे जे स्वतः बनवतात. आणि ते स्वतः बनवण्यासाठी त्यांना शिंपी काम, सिमेंटचं काम, पुन्हा काय सुतार काम, लोहार काम सगळं करावं लागतं आणि ते सगळं ते स्वतः करू शकतात. अशी हुन्नरीपणा जो आहे ती कला, लाघव, कौशल्य असं आहे. जय जय रघुवीर समर्थ.